इंटरनेट आपलं आयुष्य आणि विश्व व्यापून टाकणारा शब्द, कदाचित जगातील सगळ्यात जास्त वेळा उच्चारला जाणारा, वापरला जाणारा शब्द. अन्न, वस्त्र, निवारा, नंतरची गरज इंटरनेट. इंटरनेट ही चैनीची वस्तू न राहता आता गरज झालीय. जगातील ज्ञानाची आणि संधीची कवाडं इंटरनेटमुळे उघडू शकतात याची जाणीव जेव्हा आपल्याला झाली तेव्हाच प्रगतीला सुरुवात झाली. 90च्या दशकात इंटरनेट आणि कम्प्युटरचा वापर भारतात सुरू झाला आणि आपली प्रचंड लोकसंख्या म्हणजे आपल्या डोक्यावरचा भार नसून आपली ताकद आहे याची जाणीव व्हायला लागली. मागील 25 वर्षात आपण खूप मोठा पल्ला गाठलाय. आज भारतात सुमारे 32 कोटी इंटरनेट युजर असून जगात भारत इंटरनेट वापरणारा 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. डिजिटलायझेशन आणि स्मार्ट हे आता परवलीचे शब्द ठरले आहेत. डिजिटल भारत आणि डिजिटल महाराष्ट्राचं स्वप्न आपल्याला सत्यात उतरवायचं असेल तर डिजिटल शहर निर्माण होणं गरजेचं आहे. आणि डिजिटलायझेशन बरोबर सुरक्षितताही तेवढीच महत्त्वाची आहे. शहरातील पायाभूत सुविधा स्मार्ट करण्याबरोबर शहरातील नागरिक देखील स्मार्ट झाले पाहिजेत. या विचाराने प्रेरित होऊन अहान फाउंडेशन, टीम डिजिटल आणि सुरक्षित ठाणेने जास्तीत जास्त ठाणेकरांना डिजिटली साक्षर करायचा निर्धार केलाय. रिस्पॉन्सिबल नेटिझम या उपक्रमाअंतर्गत 3 वर्षात ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील 1 लाख लोकांना यशस्वीरित्या सायबर सुरक्षिततेबद्दल जागरूक केल्यानंतर आम्ही नवीन उपक्रमाची सुरुवात करीत आहोत. डिजिटल आणि सुरक्षित ठाणे. आमचा प्रयत्न असेल की इंटरनेटच्या सुयोग्य वापराचं ज्ञान समाजातील सगळ्या घटकांपर्यंत पोहोचवणे आणि 2017 पर्यंत ठाणे शहर महाराष्ट्रातील पहिले डिजिटल आणि सुरक्षित शहर बनवणे. आमच्या या प्रयत्नांना ठाण्यातील आणि महाराष्ट्रातील मान्यवरांचा पाठिंबा लाभलाय. त्यापैकी काही मोजक्या प्रतिक्रिया. गो डिजिटल बी सेफ. मला वाटतं हा कार्यक्रम अतिशय आवश्यक आहे. विशेषतः डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र आणि हे डिजिटल युग आता सुरू झालं आहे. कुठलीही नवीन गोष्ट येत असताना त्याच्या प्लस बरोबर त्याच्या मायनस पण येत असतात. अशा गोष्टी मला असं वाटतं जर समजून ते आपण वापरलं तर ज्ञानाचा उपयोग होईल, खऱ्या अर्थाने विकासाची संधी मिळेल आणि सुरक्षित सुद्धा आपण राहू. म्हणून या कार्यक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. ठाण्याचा हा पायलट प्रोजेक्ट पुढे जाऊन महाराष्ट्रासाठी एक आदर्श प्रोजेक्ट होईल असा माझा विश्वास आहे. This will definitely help us in crime control also. The criminals are going modern. They are using technology. They are using digital technology. So it is the need of the hour that the citizens of Thane also become digitally aware and they are aware of the cyber safety. आज प्रिंट मीडिया काय किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया काय हे दोघेही बातम्या ब्रेक करत नाही, तर बातम्या ब्रेक करतात हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स. आणि त्याच्यामध्ये केवळ आमचे पत्रकार नव्हे तर सर्वसामान्य माणूस देखील पत्रकार बनलाय. ही तंत्रज्ञानाची खरी मोठी क्रांती आहे. माध्यमामध्ये आज मागचं शतक किंवा मागचं दशक जर आपण म्हणाल तर ते प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं होतं, तर येणारं जग हे डिजिटल मीडियाचं असणार आहे. सायबर सिक्युरिटी आणि सायबर कायद्याबद्दलची अवेअरनेस किंवा जी जनरल माहिती जेव्हा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये मोबाईल वापरता किंवा तुमचा लॅपटॉप वापरता किंवा तुमच्या टॅबलेट वापरता तेव्हा असणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण जर तुम्ही सेफ पद्धतीमध्ये ह्या वस्तूंचा वापर केला नाही तर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सला ह्याचा फायनान्शियल फटका पण बसू शकतो. वैद्यकीय व्यावसायिक म्हणून याचा मला खूप उपयोग होतो. रुग्णांना जेव्हा मी समजावून सांगतो एखाद्या आजाराबद्दल तर माझ्याकडे जर कुठला डिजिटलाइज जर काही जर मोड असेल, ऑडिओ व्हिडिओ जर प्रेझेंटेशन असेल तर त्यांचं समज लवकर बसते त्याच्यावर आजाराच्या बाबतीत. डिजिटलायझेशनचा फायदा आहे पण याची दुसरी बाजू पण आहे. आता असं होतं की खूप भावुक होतो, अति जास्त फोबिया निर्माण पण होऊ शकतो, हिस्टेरिया निर्माण होऊ शकतो, भीती निर्माण होऊ शकते एखाद्या आजाराच्या बाबतीत. सामाजिक संस्था म्हणून काम करत असताना ज्याप्रमाणे शहर बदलतं त्याप्रमाणे त्या शहराच्या समस्या देखील बदलत आहेत आणि बदलत्या समस्यानुसार इथल्या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना काम करायचं असेल तर त्यांना एकतर डिजिटल लिटरेट होणं आवश्यक आहे. बेसिकली आम्ही इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये आहोत
Without digital media, it is impossible to live. And right from tendering also nowadays e-tendering, so it is really useful. Everything is becoming digital, or everything is becoming e-oriented. So it is very important concept. आपण म्हणतो ना, रोटी कपडा मकान ही जशी गरज आहे तशीच ती इंटरनेट ही आमची गरज आहे. आणि ती इंटरनेट जी सगळी सुविधा आहे ती अत्यंत सेफ असणं ही काळाची गरज आहे. पूर्वी कसं गरीब श्रीमंत वगैरे असा एक वर्गवारी आपली ठोस मानन झाली होती, परंतु आता ती डिजिटल आणि नॉन डिजिटल अशी वर्गवारी झालेली आहे. आपल्याकडे आता जी विविध पद्धतीनं वायफाय सारखी यंत्रणा आलेल्या आहेत, आपल्याकडे हॉटस्पॉट मोबाईल सारखे ज्या यंत्रणा आहेत, हे सगळं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं वापरतोय. आणि त्या अर्थाने ठाणं खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी आता आहेच, नुसतं स्मार्टनेस उपयोगाचं नाही आहे. आणि त्यासाठी या स्मार्टनेसमधनं किंवा कदाचित बऱ्याचदा ओव्हर स्मार्टनेसमधनं सुद्धा काही गोष्टी ज्या घडणाऱ्या आहेत त्या आपण टाळू शकतो का याचा विचार करण्याची ही वेळ आहे. ठाण्यामध्ये आपल्याकडे जे सोशल मीडिया किंवा संगणकाचा वापर करून घडणारे गुन्हे जे आहेत ते मुंबईपेक्षाही जास्त वाढलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नुसतंच स्मार्ट न राहता सायबर स्मार्ट किंवा सायबर सेफ राहणं ठाणे सिटीला खूप गरजेचं झालेलं आहे. आणि आजची रिस्क आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राईट फ्रॉम टेररिझम टू ऑल अदर काइंड्स ऑफ थ्रेट्स, सेक्शुअलिटी, मिसयूज, चाइल्ड अब्यूज, कितीतरी गोष्टी आहेत आणि आपण रोज हे पेपरमध्ये वाचतोय. त्यामुळे उगीच स्वतःला ॲट रिस्क ठेवायच्या ऐवजी बी डिजिटल, बी सेफ, यूज इट टू युअर ॲडव्हान्टेज अँड लेट्स मेक ठाणे अ डिजिटली सेफ प्लेस टू लिव्ह. जसा मला अभिमान आहे ठाणेकर असल्याचा, तसा तुम्हाला सुद्धा अभिमान असायलाच हवा ठाणेकर असल्याचा. आणि आपल्याला आपलं ठाणे हे डिजिटली सेफ करायचं आहे. हे नेशन बिल्डिंगचं काम आहे, त्याच्यातनं राष्ट्र बलवान होणार आहे, राष्ट्र बांधलं जाणार आहे. त्यामुळे ठाण्याचा त्याच्यामध्ये सहभाग असणं मला वाटते आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. I would completely like to appreciate the team for getting such a cause in Thane. Like Digital and Safe City Thane is a dream project. Even if we started it today, say maybe in another month, I completely see Thane to be on a safer digital platform. Go digital, be safe. 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 Let's make Thane digital and safe. Let's make Thane digital and safe. Let's make Thane digital and safe. Let's make Thane a digital and safe city. Let's make Thane digital and safe.